ठाकरेंच्या शिवसेनेवर हिंदुत्वाचा आरोप करत मोविया सोडण्याची समाजवादी पक्षाच्या अबू आझमींची घोषणा। मिलिंद नार्वेकरांच्या बाबरी मशिदी संदर्भातल्या ट्विटमुळे सपाचा भडका। ईव्हीएमचा निषेध करत विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा सभात्याग। मोवियाचे आमदार आजच्या ऐवजी उद्या शपथ घेणार। हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकरांनी दिली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शपथ। पहिल्या दिवशी 200 पैकी 173 जणांचा शपथविधी। आमदार संख्येवरून विरोधी पक्षनेता ठरवण्याचा नियम कायदा नसल्याचा भास्कर जाधवांचा दावा। शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद तसंच मोवियाला विधानसभेचं उपाध्यक्षपद देण्याची मागणी। विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा राहुल नार्वेकरांकडेच येण्याची शक्यता। उद्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार। पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा नार्वेकरांचा निर्धार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेतले महायुतीचे सभागृह नेते होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, सरकारमध्ये शिंदेंचं स्थान दुसऱ्या क्रमांकाचं निश्चित झाल्याची चर्चा। इन्कम टॅक्स विभागाने अजितदादांची संपत्ती मुक्त केल्यामुळे राजकारण पेटलं। भाजप सोबत गेला की माणूस स्वच्छ होतो, विरोधकांचा हल्लाबोल। दोषी असतो तर पदच मिळाली नसती, अजित पवारांचा पलटवार। माजी मंत्री गुलाबराव देवकरांनी सोडली शरद पवारांची साथ। येत्या सोमवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। विरोधात राहून कामं होत नसल्याचा दावा। इंडिया आघाडीमध्ये फुटीची चर्चा, नेतृत्व करण्याची ममता बॅनर्जींनी व्यक्त केली इच्छा। सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत, तर संजय राऊत म्हणाले समजूत काढू। बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये एझिथ्रोमायसिनच्या नावाखाली बनावट औषधांचा पुरवठा। नागपूर वर्धा बनावट औषध प्रकरणातील कंपन्यांकडूनच पुरवठा झाल्याचा संशय। कंपन्यांवर कुणाचा वरदहस्त, सवाल उपस्थित। बेंगल परिणाम अजूनही कोकणात। सिंधुदुर्गात सलग चौथ्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार अवकाळी। आंबा आणि काजू उत्पादकांच्या चिंतेमध्ये वाढ। वाशी एपीएमसीमध्ये कांद्याची आवक मंदावली। किरकोळ बाजारात कांदा 80 रुपयांवर। नव्या कांद्याला महिन्याभराची प्रतीक्षा, तोवर वाढीव दर कायम राहण्याचा अंदाज। गेल्या 5 वर्षात देशातील 60 जिल्हे नक्षलमुक्त। केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती। उर्वरित 38 जिल्हे नक्षलमुक्त करणार असल्याचा गृह मंत्रालयाचा दावा। मधुकर पिचड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी घेतलं अंत्यदर्शन। ॲडलेड कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड। पहिल्या डावात भारतावर 157 धावांची आघाडी। दिवसाअखेर भारताची 5 बाद 128 अशी स्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।